सोनूची मम्मी, पाहुणे आले पाहुणे. चल पाय धुवायला बघ. नमस्कार. या या या. प्रवास सावकाश झाला ना? या या या. बसा 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 बसा. या बसा. हो वाट पाहावं लागली का? उशीर तर नाही झाला. नाही नाही, असं काही नाही. नमस्कार. हे मुलाचे वडील. नमस्कार. हे मुलाची आई मीराताई. हा मुलगा एकुलताई, मुलाचे मित्र. हीच आहे का मुलगी? मग मुलीला बोलवा ना. त्या काळचे राजेश वासनिक तुम्हीच ना? ते मेरिट आले होते. हो हो. तरी पण शेतीच करता तुम्ही? हो हो. अचानक माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावरच आली आणि मग मी शेती करण्याचा निर्णय घेतला. नरेश भाऊनी तुझ्या शिक्षणाबद्दल संपूर्ण सांगितलं. यानंतर तू विदेश सवारी करणार आहे का? तसं मला मोठमोठ्या कंपनीत ऑफर भरपूर आहे, पण अजून काही ठरवलं नाही. मग मुलीला बोलवायला सांगा ना. सोनूची मम्मी, सोनूला घेऊन ये. मुलीला पाठवायचं तर पुन्हा मैत्रिणीलाच पाठवायचं. सौरभ बघून घे, हीच आहे मुलगी. रमेशराव, सामर्थ्य बोलणं करायचंय का? नरेश भाऊ, माझी अशी इच्छा आहे की दोघांचा आवडी निवडीचा प्रश्न आहे, त्यांनाच ठरवू द्या. सोनू बेटा, सौरभ, तुम्ही जा आणि एकमेकाशी परस्पर बोला आणि नंतरच ठरवू आपण. ठीक आहे? तुझ्या काय अपेक्षा आहे? तुला माझ्याकडून माझ्या घरच्यांकडून कसं वातावरण हवं आहे? नाही, माझ्या घरचं वातावरण अगदी मनमोकळं आहे. मला इथे कोणत्याही प्रकारची रोकटोक नाही. तर लग्न झाल्यावर मला तुमच्या घरी तसंच वागायला मिळेल अशी माझी सुरुवातीची इच्छा आहे. तसं माझ्या घरचंही वातावरण मन मोकळंच आहे, पण तुझ्या वागणुकीतून मोठ्यांचं मन दुखावणार नाही याची काळजी मात्र तुला नक्कीच घ्यावी लागेल. बरं, मला हे सांग की तुला मोठा पोस्टवर काम करणारा मुलगा का हवा आहे? तसं काय नाही, पण माझ्या जेवढ्या मैत्रिणींचे लग्न झालेले आहेत त्यांचे नवरे अगदी मोठ्या पोस्टवर आणि भरभक्कम पगारावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचं समाजात मानधन सुद्धा चांगलं आहे. आणि त्या सर्व मैत्रिणींमध्ये मी सुरुवातीपासूनच टॉपवर आली आहे, तर मग साहजिकच आहे त्यांच्या नवऱ्यापेक्षा टॉपचा मुलगा मला नवरा म्हणून लागेल. अच्छा, म्हणजे तुला लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी तसा मुलगा हवा आहे? मग त्यात काय चुकीचं आहे? माझ्याही काही अपेक्षा आहेत. तुझं बरोबर आहे, अपेक्षा ठेवणे चुकीचं नाही, पण त्या प्रमाणाबाहेर ठेवणं हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. बरं, एक विचारू का? विचारा. समजा जर की तुला शेती करणारा मुलगा नवरा मिळाला तर? शेतकरी मुलगा शक्यच नाही. मी इतकं शिक्षण घेतलं ते काय शेतकऱ्याच्या घरात नांदायला नाही. शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे, मग एका शेतकरी मुलात काय कमी आहे?
नसेल कमी, पण जसं डॉक्टरला डॉक्टर आणि इंजिनियरला इंजिनियर आणि वकिलाला वकील म्हणजे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या जोडीदाराला जास्त महत्त्व दिले जाते, तसं मला माझ्याही जोडीदार माझ्याच लेवलचा पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये माझ्या मम्मी पप्पांची लेवल कमी होणार नाही. ते सगळं खरं वाटत असलं तरी मग शेतकरी मुलांनी काय करावं? आणि तुझ्यासारखा विचार जर सगळे करत बसले मग त्या शेतकरी मुलांकडे कोण लक्ष देणार? आणि हो, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले मग तुमच्यासारख्या हाय स्टेटस वाल्यांना खायला अन्न येणार तरी कुठून? मला माहिती आहे तुम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण ह्या सर्व गोष्टीचा संबंध मी माझ्याशी का लावून घेऊ? मला माझी लाईफ सुखात आणि श्रीमंतीत घालवायची आहे, मातीत नाही. हा खूप मोठा शब्द बोललीस सोनल तू. मग तुला हेही माहीतच असेल की गरीब असो किंवा श्रीमंत सगळ्यांना शेवटी या मातीतच जायचं आहे. आणि हो, तू ज्या मातीची गोष्ट करत आहे ना त्या मातीत साधी तुमची 500ची नोट जरी हरवली ना तरी तुम्ही दिवसभर हळहळ करता, पण एक शेतकरी त्याच मातीत लाखो रुपयाचं बी टाकतो आणि तुमच्यासारख्या हाय स्टेटस वाल्यांना खायला अन्न पिकवतो. बरं, आता मी तुम्हाला एक विचारू का? हो, विचार ना. तुम्ही एक उच्च शिक्षित असून वाटेल त्या मोठ्या पोस्टवरती चांगल्या पगाराची नोकरी करू शकता, म्हणून मी तुमचा निवड करायचं ठरवलंय, परंतु मध्येच शेती आणि शेतकऱ्याचा विषय कुठून आला? हो नक्कीच, पण त्याआधी तू शांतपणे ऐक. मी एका शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कुठलीही नोकरी न करता मी समोर शेतीच करायचं ठरवलं आहे. काय? हो सोनल, मी शेतीतून सोनं उगवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माझ्या पारंपरिक शेतीला आधुनिकीकरणात न्यायचा. तुम्हाला बघून मला असं वाटलं होतं की माझ्या अपेक्षानुसारचा मुलगा मला मिळाला आहे, परंतु आता हे शक्यच नाही आणि त्याचबरोबर माझ्या मम्मी पप्पांच्या अपेक्षा सुद्धा व्यर्थ झाल्या. तू चुकीचं बोलत आहेस सोनल. अपेक्षा या आईवडिलांच्या आपल्या मुलाकडून असतात. आणि हो, तुझा परदेशात राहणारा भाऊ आज एवढ्या तुझ्या चांगल्या प्रसंगात इथं उभा का नाही आहे? हो, पण तो परदेशात मोठी नोकरी करतो आणि आम्हाला कधीही पैशाची कमी भासू देत नाही. नुसता पैसाही माणसाला सुख देऊ शकत नाही. आणि आजची परिस्थिती तर अशी आहे, शिकून मोठ्या पदावर काम करणाऱ्याच मुलांचे आई वडील आज आश्रमात दिसतात, पण या उलट एकही शेतकरी मुलाचे आई वडील तुला आश्रमात दिसणार नाही. तो शेवटपर्यंत त्यांची सेवा करतो, कारण त्या मातीशी जुळलेले असतात. आणि हो सोनल, मी किती मोठ्या कंपनी किती मोठ्या पदावर काम केलं तरी मी तिथे एक नोकरच राहणार आहे आणि तू त्या नोकराची पत्नी. त्या उलट तू जर एका शेतकरी मुलाशी लग्न केलं तर त्या शेतात काम करणारे प्रत्येक कामगार तुला मालकीण म्हणून हाक मारा आणि तेव्हा तुला नक्कीच आनंद होईल. हे बघ सोनल, मी तर माझ्या मतावर ठाम आहे की मी शेतीच करणार, पण तुला जर माझ्याशी लग्न करायचे असेल हे निर्णय मी तुझ्यावर सोडले आहे. झालं का बेटा सोनू बोलून? सौरभ, अपेक्षा आपली निवडी समजली असतील तर आपण पुढे बोलूया. का नाही? हा ना रे भाऊ? हो नक्कीच, राजूभाऊ आणि वहिनी आमच्या तयार झाले. हो, आम्ही सगळं तयारी करून आलो शकतो. थांबा पप्पा, मला काही बोलायचं आहे. मला कष्टाची जाण असणारा, रक्ताचं पाणी करणारा आणि सर्व नात्यांना घेऊन चालणारा एक शेतकरी नवरा पाहिजे. काय बोलतोय बेटा? तुला तर मोठा नोकरीवाला पोस्टवाला मुलगा पाहिजे होता आणि मध्येच हा शेतकरी कुठला आला? मग तुझ्या स्टेटसचं काय? पप्पा, मला माझी चूक समजल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. एवढं मोठं शिक्षण तू परदेशात गेलेला माझा भाऊ आज माझ्या आणि उद्या तुमच्या सुखदुःखाला सहभागी राहू शकत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. नरेश भाऊ, राजू भाऊ, वहिनी, माझी मुलगी काय बोलली ते तुम्ही पूर्ण समजलंय. तिला लायण्याचं मोठं केलं मी, तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, पण तिनं एक शेतकरी मुलगा लग्नासाठी निवडला. हा तिच्या जीवनाचा प्रश्न आहे, त्यासाठी तुम्ही मला माफ करा. आमचा सौरभ हा पुढे शेतीच करणार आहे. तसं त्यांनी खूप उच्च शिक्षण घेतलं आहे की त्याला कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम मिळू शकते, परंतु तो आमच्या पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीकडे वळवणार आहे. हा, आणि मला वाटतं माझ्या मुलीच्या मनाला वळवण्याचं काम यांनीच केलं आहे. हो पप्पा.
आहे